अरे कोंबडी अंडा नव्हती देत. सर पहिल्याच बॉल मध्ये वरुण यांचा विकेट पडलेला आहे. सेटलमेंट करा 200 रुपये घ्यावं तर आमच्या बाजूने केलं. हे चिडत असते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज विकी आहे माझ्यासोबत. आम्ही चाललेलो आहेत आता फार्म हाऊसला मित्राच्या. तर बाकीची मंडळी निघालेली आहे आणि आम्ही आता इथून निघालेलो आहेत. आता आम्ही थांबलो आहे गॅस भरायला गाडी. मित्रांनो, आजचा दिवस खूप असा कन्फ्युजिंग आहे. मध्येच ऊन येतं आहे, मध्येच पाऊस येत आहे, मध्येच सावली. आता तुम्ही इकडं बघू शकता कसलं भारी ऊन पडलेलं आहे. समोर पण बघू शकता थोडे ढग आहेत, थोडं आकाश दिसतंय. तुला मग त्यासाठीच फोन केला त्या बिट्टूला, बोला आला लसून घेत बोलते घेतो बोलला. जेवणाची तयारी चालू आहे जोरात. म्हणला आता ते निघतात पनवेलमधून, तोपर्यंत आम्ही इथंच थांबू. पुढे जाऊन काय फायदा नाही. आला फक्त ते पेस्टला चव नाही रे, त्या पेस्टला चव नाही. बघितलं, रेडीमेडला चव नसते मित्रांनो. जे आपण बनवून खातो ना, आलं लसूण पेस्ट वगैरे स्वतः बनवायची, स्वतः खलबत्त्यामध्ये टाकून मस्त कलबत्त्यामध्ये टाकून कशी चव लागते. आम्ही अर्धा तास वेट केलेला आहे आणि हे आता आलेले आहेत. अर्धा तास नाही काय पण आता नुसत्या आता अरे कोंबडी अंडा नव्हती देत. एकला निघाला होता. एकला मी बोललो 3 वाजता लस, 3चा 3:30 झालं. 20 अंडी झालं. अंडा पण नव्हता कोंबडीकडे. नाही, इकडे राईटला आहे मित्रांनो. तर आता आम्ही पोचलेलो आहेत नाईक्स फार्म हाऊसला. बघू शकता तुम्ही. हा नाही, ब्रिज नाही, आपल्याला राईट जायचं. राईट. किती वर्षानंतर आलो असेल आपण. वरूनच्या लग्नाला आलेलो, त्यानंतर नाही चालू. हे नित्या पोचलेला आहे, नित्या आणि बिट्टू. तर मित्रांनो, आमच्या मित्राची आम्हाला खूप आठवण येत असते, ओमकार पाटील याची. कसा आहेस मित्रा? युनिक आहे भाई. पॉकेट बुक खरंच भाई. बघू, विकीचा टी शर्ट लय भारी रे. बघितलंय का कधी असं कुठे बघितलंय का भाई? कडक रे विकी. एलियन आणि विकीला ती शोभते पण. फक्त आता विकीच्या बॅकग्राऊंडला तो गाणं लागला पाहिजे. कोणता लाव गेल आज गाणं लागेल ते. भाऊ तू कसा आहेस? भावाची इच्छा झाली पण काय करणार. मस्त. भावाची इच्छा झाली ते यायची. बघ ना. त्या दिवशी प्रशांत काकाही ब्लॉग बघितला हो का, मला कॉल केला लगेच. तुम्हाला आहे आठवण ना, मित्राची आठवण आहे तुम्हाला, कॉल वगैरे करायला. बस का काका मित्राची ते बीप का केला ते काका समजून गेले. एवढा समजतं रे. प्रेमाच्या गोष्टी बोललो. प्रेमाच्या अतिप्रेमाच्या. पण त्याला कशासाठी कॉल केलाय? 2 कॉन्ट्रीसाठी फोन केलाय. कॉन्ट्रीसाठी फोन केलाय. ते विचारत होते काका, ते पैसे दिले का ओमकारने 3,000? मी तर सायच्या प्रत्येक ब्लॉग कमेंट मारणार आहे, वरूनचे 10,000 आले का 10,000 पाठवले ना भाई. बघ तेच बोलला. तुला 10,000 पाठवले. ए बिट्ट्या, तो बोलला विषय संपला. तो पाठवतो. अरे टेंबूरकर तू पैसेच पाठवत नाही रे. हे कुठलं तुम्ही काय मस्के आणि तुझा काय विषय? पैसे मोबाईल स्विच ऑफ आहेत. हे तो मस्त. मोबाईल स्विच ऑफ आहे का? याला विचार. मोबाईल स्विच ऑफ. विचार याला. मोबाईल स्विच ऑफ आहे. रिवर्स चार्जिंग दिले. शेड चालवते. शेटची नवीन गाडी आलेली आहे. नाही, मित्रांसोबत आलोय जरा. मुद्दाम कॉलवर बोलायची ऍक्टिंग करताना. काय म्हणणं आहे तुझं? माझं असं म्हणणं आहे का आता आपण क्रिकेट खेळायला सुरुवात करावी थोडी थोडा आणि फ्रेश होऊया, फ्रेश. हा, क्रिकेट खेळू. हे अंड्याचा पोळा बनवायचा आहे का? त्यांचं तू अंडा बनवत होता ना आमच्यासाठी. तर तुम्ही बिट्टू शेड बसलेले आहेत. आज तर काय एवढा 20 रुपये वाचवायचा पराक्रम केलेला आहे. पिशवीसाठी 20 रुपये वाचवले बिट्टनी. 20 रुपये वाचवायला गेला तू. आणि इकडं विकीने मटण धुवून ठेवलेलं आहे. कुठे ठेवला का मटण? सगळं सामान आणलेलं आहे. मटण मस्त हळद लावून ठेवलेलं आहे. आणि त्यात काय चिकन ठेवलेलं आहे या टोपामध्ये. चिकन घेतो बनवायला. चिकन बनवायला काही म्हशी ओवाई आनंदाचा
विकीला धना पावडर पाहिजे होती चिकन बनवायला. विकी बोलतोय आय ऑन्ट इट मीन्स आय ऑन्ट इट एनी हाऊ. मग आम्ही धना पावडर आणलेली आहे विकी. पण आता दाना पावडर दिले यांनी काय नाटकं केली नंतर हा चांगला मेला त्याने तो का नाटक करीन. तो भारीच बनवतो बाई. सगळा दिला त्याला. तो भारीच बनवतो. तू साईड घेऊ कोण करची. अय आमचा गाववाला आहे. मग मग कोणाची साईड येणार. मग सांग कोणची साईड दिल्लीला येणार. का गेलता माहिती तुला. नाही सांग. मग तुमचं गावाला आहे ना सांगलं पाहिजे तुला. सांग तुला काय माहिती. आज तुमचं गावाला मला माहिती आहे. तू सांग तुला काय माहिती आहे. कधी होईल तुझा एक कांदा नाही कापला अजून. दाखव दाखव. आता अशा प्रकारे मी काम एकदा दिलेलं आहे. नितेश गडगेंनी खूप सारा कांदा कापलेला आहे. तुझ्या मुलं मला घरात काम करायला लागली. बरोबर आहे. तू बाई तुझी काम तुला कामालाच लावतो. आणि विकीने मस्त असं चिकन बनवलेलं आहे. अजून चिकन बाकी असेल ना अजून. हा चिकन एक प्रकार झालेला आहे, अजून 2 प्रकार होणार आहेत. अजून 2 प्रकार बनवणार आहेत. आणि हा बिनकामाचा माणूस आहे. काय चिंटू मी कसं बनवलं. तू बिनकामाचा माणूस आहेस खूप छान बनवलं बिट्या. ना तू चिकन. काय लसूण निवडत नाही आणि तू कांदा पण कापत नाही बिट्या. खूप छान बनवलं. सेट बसलेले आहेत. लसूण निवडत मी पण लसूण कधी निवडतो बसला जरासं. लसूण ते बघ हे. आणि हे मालक तर दे. नाही मागं दाखव. मागं दाखव. अरे मागं दाखव. मागं दाखव. आता आम्ही भाकरी घेतलेली आहे आणि नित्याचा घास चालू झालेला आहे. नित्या डायरेक्ट लय भारी इकडे आमचे नितेश गडगे सर HR आहेत ते. हीच भेटतो का? मटन बनवत आहेत. वहिनी बघू शकता तुम्ही कसा मस्त कांदा परतलेला आहे. लाल लाल झालेला आहे. जॉब मुला फक्त. आणि वहिनींना पण सांगणार आहेत काय कमी झालंय काय जास्त झालंय. वहिनीच्या मोबाईल मधून चिंटू के ब्लॉग आणि ब्लॉग वहिनीला सेपरेट लिंक पाठवेल मी. त्या ग्रुपमध्ये पण पाठवतो ज्या ग्रुपमध्ये वहिनी आहेत तिथं. अरे देवा. बरं वहिनी बघा आता तुम्ही. हा मागे आहे तो नाईक्स फार्म हाऊस. तुम्ही बघू शकता इकडे पार्किंगसाठी पण खूप जागा आहे. आणि तुम्हाला जर क्रिकेट खेळायचं असेल त्यासाठी पण खूप जागा आहे. थोड्याच वेळापूर्वी आम्ही खेळत होतो. आणि तुम्हाला आता मी स्विमिंग पूल दाखवतो नाईक फार्म हाऊसचा. हा आहे स्विमिंग पूल. खूप मोठा स्विमिंग पूल आहे. हा लहान मुलांसाठी आहे इथे आणि हा मोठ्या माणसांसाठी आहे. मित्रांनो तर आता मी वरती आलेलो आहे. या टॉवरवर दुसऱ्या तुम्हाला व्ह्यू दाखवतो. बघू शकता किती सुंदर असं व्ह्यू दिसत आहे. आमचे बॉडीगार्ड नितेश गडगे आलेले आहेत. माझ्यापेक्षा कमी बॉडी कोणचीच नाही. गोट्याची आहे. तर आम्ही जातो स्विमिंग पूलमध्ये उड्या मारायला. गाईज आता इथं स्विमिंगची रेस लागणार आहे. बिट्टू आणि नित्याची. एकच ना पाहुण्याची पाहुण्याची शर्यत. शर्यत. नाद करती काय यावंच लागतं. चला मी अंपायर आहे तुमचा. 3, 2, 1 कमान कमान. कोण जिंकतं सांगा तुम्ही. कॅमेरामॅन जिंकलेला आहे. मी जिंकलेलो आहे. नित्या विनर झालेला आहे. नित्या मधून थोडंसं थांबलो. नित्या कसं वाटतं विनर झालेला आहे. अरे 7 जन्म जातील आता मला हरवायला. अरे जाड्या याच्या अगोदरची मॅच तू रेकॉर्ड नाही केली. मी जिंकलेलो. हरणारे असेच बोलतात पाकिस्तानी सारखं. इथे बघू शकता तुम्ही. Enjoy तुम्ही बघू करताय. शकता इथे दुसऱ्या स्पर्धकाला एन्जॉय करण्यात येत आहे. बिट्टू पाटील आणि अशा प्रकारे आपटण्यात आलेला आहे. तुला सांगू का थांबा. बोला. गाईज काय झालं माहिती का. तो तृषांक आहे ना तो जेव्हापासून मी ब्लॉगिंग चालू केलं ना तेव्हापासून बोलतोय तो का मला तुझ्या ब्लॉग मध्ये यायचं आहे. त्याचा आज पण योग नाही. ब्लॉग मध्ये आलाय. मी सांगतो ज्या दिवशी तो येणार त्या दिवशी द एंड. चिंटू के व्लॉग्स द एंड. नको सांग भावा आम्ही तुला मिस करतोय. आम्ही मिसच करत राहू. मिसच करत राहू. प्रत्येक लव यू. तो आज पण त्याच्यासोबत तो बोलत होता एक ब्लॉग वॅगनर मध्ये बनवलं माझ्यासोबत. मी तृषांकला काय बोलू शकत नाही. तृषांकने 1000 रुपये पाठवले आजचे पंडात न येता. न येता. आणि विनूनी विनूने सुद्धा 500 विनूने पाठवले. 500 थँक्यू विनू. मित्रांनो आम्ही पोहत होतो पण वरुण डांगर यांनी आमच्यासाठी लॉलीपॉप आणलेले आहेत. वरुण डांगर आणि सागर शेटने आमच्यासाठी लॉलीपॉप आणलेले आहेत. तर आता आम्ही लॉलीपॉप खाऊन घेतो. या पोरांनो चला लॉलीपॉप खायला या. माऊ ये इकडे या.
तर आता टॉस उडवण्यात येणार आहे. वरून शेट टॉस उडवत आहे. चापा काय चाकू? काटा आहे काटा. आणि आपण जिंकलेले आहेत. नाही, जाऊ दे तेवढं चालतंय. आता मॅच सुरू झालेली आहे आणि पहिल्याच बॉलमध्ये वरुण यांचा विकेट पडलेला आहे. अच्छा ट्रायल बॉल होता का? हे ट्रायल बॉल. पहिला बॉल आउट आहे जिंकाय काय याला ट्रायल बॉल बोलते ना. ट्रायल बॉल आहे. आम्ही नाही केलं. हे चिडतात असे यार. ट्रायल बॉल बोलतात तुम्ही चिडताय. रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत आणि यांच्या पहिल्याच बॉलवरून भांडण चालू आहे. ट्रायल बॉल आहे. वरुणला आउट केलेला आहे. वरून बोललेला ट्रायल बॉल आहे. आउट म्हणजे आउट. मित्रांनो त्याला वाटला आमच्या ट्रायल बॉल वेळ असा काही रूलच नाही, त्यामुळे पहिला बॉल सुरुवात असते. आता आउट झाल्यावर रडतोय. आउट नाही दिला म्हणून विकीने बॉल फेकलेला. विकी बॉल कुठे आहे? विकी बॉल फेकलो मी. आराम चालता ते. विकी सेटलमेंट करा होता. 200 रुपये घे बोलता आमच्या बाजूने केल. त्याला 200 रुपये काय दाखवलं मी. काय बॉल फेकला? बॉल फेकला. एक नंबर. एक पटला आपल्याला. हे आमची चुकीची थांबली. मित्रांनो मॅच रद्द झालेली आहे. बॉल टाकला मॅच रद्द. यांच्यात दमत नाही दुसऱ्या प्लेअर मध्ये. मग काय? त्याला काय अर्थ आहे? ऐका ना, मी काय बोलतो, मी काय बोलतो, मी बॅट ना हलवली. मला माहिती आहे ट्रायल बॉल आहे म्हणून मी बॅट पण ना हलवली. मी बॅट हलवली. मोठेपणा दाखवून आउट दिलेला आहे. जाऊ दे. आणि तेच आहे एका प्लेअरला टीम घाबरलेली तर काय बोलू शकत नाही. जाऊ दे. प्लेअर साठी टीम अख्खी घाबरली. एक प्लेअर साठी ट्रायल बॉल होता आपण त्यांनी नाही दिला. तीन पाहिजे बरोबरीला 2 पाहिजे. 3 मध्ये 3 पाहिजेत, बरोबरीला 2 पाहिजेत. तर आता पहिली मॅच आम्ही जिंकलेलो आहेत. वरुण शेट्टंकर आमचे कॅप्टन होते. आता दुसऱ्या मॅचचा टॉस उडवण्यात येत आहे. चला 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 चला. छापा आलेला आहे. आणि आम्ही टॉस जिंकलेलो आहेत परत. दुसरी मॅच जिंकलेले आहेत. कुठे गेले कॅप्टन? कुठे तुमचा? गडके यांची टीम मॅच हरलो असताना शपथ सांगते 1 आठवडा वरून अजून 3 मॅच बाकी आहेत. अजून 3 मॅच शृंखलेमध्ये अजून 3 मॅच बाकी आहेत. आणि पंगावरून डंगरशी लक्षात ठेवा. पण ही पण एक अशी बरोबरी झालेली आहे. एक अशी बरोबरी. एक बरोबरी आता झाली. निर्णायक सामना. टॉस उडवण्यात येत आहे आणि वरून आम्हाला मारामारी पडतं. आम्हाला मारामारी पडतं. बरोबर. अरे टॉस बोल. इकडं हो असं हो. लाईट येते त्याच्यावर. लाईट येते त्याच्यावर. काटा आलेला आहे. फलंदाजी असेल. बोलायला पाहिजे थांब शेठ, तुझा काय संबंध थांब बोलायचा. अरे पण तुझा काय बोलायचं थांब संबंध. तू बॅट्समन बोल थांब.
मित्रांनो आमचा बॉल गेलेला आहे. विकीने जोराचा फटका मारला तर बॉल गेलेला आहे. आणि हे आता 2 बॉल असून पण खेळत नाही. 2 बॉल आहेत ना आपल्याकडं, 2 बॉल असून पण खेळत नाही. हे बॉल आहेत ना काढले झाले रद्द झालेत बॉल रद्द नाही झालेले. आता आमचा बॉल तिकडे गेलेला आहे, त्यामुळे गोट्याने डायरेक्ट गाडी काढलेली आहे बॉल शोधायला. असते घे सरळच टाक. इकडे उजव्या साईडला गेले रे गोट्या, थोडा उजव्या साईडला मार ना. अशी मार. यो टाकलाय ना ब्लॉग मध्ये, घरची एवढी शिव्या घालतील ना गोट्या सगळी बघतान. काय तसं दिसत नाही बॉल आपल्याला. बॉल तर भेटला नाही, पण सगळे खूप छान खेळलेले आहेत. सगळे छान खेळले. सागर शेट ते मगाशी बॉल तर भेटला नाही. थांब सागर शेट बोलणार तुमचा ते आता चालू कसं झाला पहिले तर सांगा आम्हाला. चार्जिंग आज 15% होती. आता तर 2% होती झाली 5 चार्जर आहे. फास्ट चार्जर. पण बोला काय बोलायचं बोला. ते 2 बॉल 2 काय 2 बॉल 2 बॉल 2 चौकार खाऊन पण तुम्ही ब्लॉक कसं घेऊ शकता? तुम्हाला म्हणजे लाज थोडीशी जनमानाची लाज आईला म्हणजे काय चांगला खेळतानाच दाखवत असतं का, वाईट पण खेळू शकतो. एक बाईक आहे विकीला पण 2 चौके मारले. मग अशी आम्ही चिडी नाही खेळत, आम्ही जेव्हा जिंकतो तेव्हाच ना दाखवा. समजला का? आता आम्ही थोडा आराम करतो, तर उद्या सकाळी डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये उड्या मारू आपण. उतरा सकाळी स्विमिंग पूल मध्ये उतरू तेव्हा थोडासा ब्लॉग बघ. पार्ट 2 अरे गप. उद्या पार्ट 2 ना. उद्या रात्री उद्या सकाळी आम्ही स्विमिंग पूल मध्ये उतरू. तोपर्यंत चला बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आम्ही उठलेले आहेत, 4च जण उठलेले आहेत आम्ही. आणि सकाळ सकाळ अंडा आणि भाकरी खाण्याचं तिथं वरून बसलेलं आहे. आणि इकडं बरं विकीचा मी करतो. विकी अंडा फ्राय काहीतरी वेगळा बनवतो. अंडा कढीपत्ता बनणार आहे. अंडा कढी भिडू का रेसिपी आहे. दोन अंड्यांचा अंडा कढीपत्ता बनवत आहे. 2 अंड्यांचा कसं बघा. ओ माय गॉड, अंडा कढीपत्ता ब्लास्ट झालेला आहे. 2 अंडी फ्राय करतो इथं. तुलाच बनवतो. मॅनेज करूया. ओके, आता आम्ही घरी निघणार आहेत, कारण 11 वाजता दुसरी बुकिंग आहे. त्यामुळे आम्हाला लवकर पॅकिंग करून निघायला लागेल. काल आम्ही 10 नाही तसं बरंच किती वेळ होतं नाही ते, आपण 1 तास होतो ना. 1 तास होतो आम्ही स्विमिंग पूलमध्ये. तर आमची मजा करून झालेली आहे तिघांची, काय नाही त्या आमची फुल मजा करून झालेली आहे. आता बाकीच्यांनी बघून घेतील ते बघा टाइमपास होते. ते बायकोला फोन लावायला वरती गेलाय बघ. मित्रांनो, कोणाला पाण्यात उतरायची काही इच्छा नाही. आणि तुम्ही बघू शकता हा एकच नालायक माणूस आहे जो 5 मिनिटासाठी पाण्यात उतरलेला आहे. कारण माहित नाही त्याला पाणी बघितल्यावर काय मजा वाटते. त्यांचा टायगर पण असाच उड्या मारता पाणी बघितलं. त्याला अजून पोहता येत नाही त्याला अजून. हा ये पोहून दाखव. 35व्या वर्षी तो क्लास लावणार आहे. पोहून दाखव. अरे असं पोहत आहे अजून. सागर नानांच्या गाडीचा एक फीचर तुम्हाला दाखवतो. तर गाडीत कसं आहे की हा होल्डचा बटन आहे ना, हा दाबून ठेवला ना का गाडी लांबूनच चालू होते. सध्या लॉक करतो, दाखवतो तुम्हाला. लॉक आहे गाडी लॉक आहे. आणि आता होल्ड बटन दाबून ठेवतो. आता तुम्ही बघू शकता हे लाईट ब्लिंक होत आहेत आणि गाडी चालू झालेली आहे. गाडी लॉकच आहे, गाडी चालू झालेली आहे. आणि AC वगैरे आतमध्ये चालू झालेली आहे गाडीची. मित्रांनो सगळे निघालेले आहेत. गोट्याची गाडी पण निघालेली आहे. इथून काय गोट्या ओके. हा वरू शेट याच्यासोबत चाललाय सावकाश. चला
आरामात जा. येस. ए कुठे झाले तुम्ही? वडापाव. चला तर आता आम्ही निघालेलो आहेत फार्म हाऊसवरून आणि सागर तिकडे वडापाव खायला थांबलेला आहे. आम्हाला काही भूक नाही आवडी, घरी जाऊनच खाऊ काहीतरी. विकी आणि मी निघालेलो आहेत कालच्या प्रमाणे आणि सगळेच निघलेले आहेत आपापल्या गाड्या घेऊन. आता सगळेजण आपापल्या घरी जाणार आहेत. तर हा ब्लॉग आपण इथंच संपूया. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.